विश्वंभराच्या आई अमाई सांगतात, हे विश्वंभरा, मला काय हसवायला वगैरे येत नाही बरं का, आमची काय परंपरा ती नाही, तुम्हाला काय आवडतं मला माहित नाही, पण माझ्या गुरुने जे सांगितलं तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्हाला ते आवडणार आहे आणि तुम्हाला आपल्या उद्धाराचं साधन आहे. ऐका. मूळ पुरुष विश्वंभर बाबा आई म्हणत आहे, हे विश्वंभरा, आपली पंढरीची वारी आहे, वडील नाही तर वारी तू कर. विश्वंभर बाबा पंढरीला आले. पंढरीनाथाचं दर्शन, चंद्रभागे स्नान, पंढरीनाथाचं दर्शन घेतलं. एकादशी महापर्व काळ, द्वादशी महापर्व काळ आहे. त्या द्वादशी महापर्व काळामध्ये या ठिकाणी द्वादशी शोधलेले आहे आणि मग पुन्हा पंढरीवरून देहूला आले. शरीर देहूमध्ये, मन पंढरीत, अशी स्थिती झाली. शरीर देहूमध्ये आहे, मन पंढरीत आहे. वद्य एकादशी 8 दिवस राहिल्या म्हटल्याबरोबर लगी पंढरीची वारी सुरू केली. 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या पूर्ण झाल्या. भगवान विचार करतात, असा महान भगवत भक्त 17व्या वारीला निघणार, तेवढ्यामध्ये विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबांच्या स्वप्नात आले. हे विश्वंभरा, आता तुझी वारी बंद, मी तुझी वारी करतो. जा म्हणे, सकाळी आंब्याच्या वनामध्ये तुळशी पडलेली असतील, त्या ठिकाणी मी प्रगट होईल, फक्त स्पर्श कर. सगळ्यांना दृष्टांत सांगितला. सात्विक माणसं म्हणू लागली, खरंच आहे, त्यांची तेवढी सेवा आहे. रजगुणी माणसं म्हणू लागली, याला वेळ लागलेला आहे. मनी वशे ते स्वप्नी दिशे. काय म्हटले, हातच्या काकणाला आरसा कशाला, चला बघू आपण. देवच प्रगट झाला तर नमस्कार करू, नाही प्रगट झाला तर यांची निंदा करू, काय हरकत आहे. अशा स्थितीमध्ये सर्व आले. तुळशीचा सुगंध आला, मुक्का पडलेला आहे. हात लावल्याबरोबर अखिल कोटी ब्रह्मांड आहे, रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा स्वयंभू प्रगट झाले आहे सावताई. आणि मग मोठ्या प्रेमानं आज देहू क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, विश्वंभर बाबांनी केलेली आहे, ती आजही आहे. आनंद झाला. पंढरीची निरंतर वाडी आहे. पुढे त्या विश्वंभर बाबाच्या पोटी 2 मुलं झालेले आहेत, एक हरी आणि मुकुंद. हरी आणि मुकुंद या ठिकाणी त्यांना वीर गती प्राप्त झाली आहे. हरीच्या पोटी पुढे कदाजी झाले, विठोजी झाले, पुन्हा शंकर महाराज झाले, कान्होबा महाराज झालेले, त्यानंतर बोलोबा महाराज झाले. बोलोबाची निरंतर पंढरीची वारी 40 वर्ष अखंड वारी केली. आणि वारी केल्यानंतर देवाच्या डोक्यावर ऋण झालं. देवानं म्हणाले, हे बोलोबा महाराज, काहीतरी मागा. म्हणजे मागण्यासाठी वारीच नाही. एक दिवशी रात्री शाळा, पहाटे पांडुरंग परमात्मा कनकाईच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात म्हणू लागले, कनकाई, काही संसारामध्ये कमी आहे? म्हणजे काहीच नाही पांडुरंगा, फक्त एकच आहे, पंढरीची वारी करणारा पुढे नाही. तथास्तु ब्रह्म विष्णू हे स्वप्नात आले. तिघांनीवर दिला. सकाळी बोलोबा महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. आजपर्यंत पांडुरंगाची खाली मान होती, मान वरी झाली, कारण देऊन टाकलं, ऋणातून मुक्त झाले. बोलोबा विचार करतात, कनकाई, तू काय मागितलं का पांडुरंगाला? म्हणजे काहीच नाही. मग पांडुरंग परमात्माला मागितलं नाही, पण पांडुरंगाने विचारलं, कनकाई, संसारामध्ये बरं आहे का? काय कमी आहे का? म्हणजे पंढरीची वारी करणारा कमी आहे. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा तुला जर द्यायचा पुत्र देई यायचा म्हणा, या विश्वाचा उद्धार करणारा पुत्र दे. त्यावेळी 3 या ठिकाणी प्रत्यक्ष मुलं झालेले आहेत. एक सावजी, श्री तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज. निरंतर पंढरीची वारी चालू आहे. पंढरीची वारी करत असताना पांडुरंग परमात्म्याने श्री तुकाराम महाराजाला पंढरीला आल्याबरोबर वाट पाहे उभा भेटीची आवडी.
रोखडे मनोरथ. महाराज काहीतरी मागा. महाराज म्हणतात पांडुरंगा काही मागणे आम्हा उचित वडिला केली तर जाणत असो. आमच्या पूर्व परंपरेमध्ये तुम्हीच तुला काही मागितलेलं नाही. आणि मग हे भगवान पांडुरंगा मी तुला काही मागणार नाही. देवाने निराश हो पंढरीच्या वारीला पुन्हा पांडुरंग परमात्मे तुकाराम महाराज घेऊन जावे. पुन्हा पंढरीच्या वारीला यावं आणि महाराजाला तोच प्रश्न करावा. एके दिवशी तुकाराम महाराज विचार करतात पांडुरंग परमात्म्यानं माग म्हणावं म्हणजे देऊला येताना आणि आपण काहीच मागू नये हाही अहंकार. स्वार्थ परार्थ परमार्थ देवाला मागायचा नाही. तुकाराम महाराज विचार करतात देव तर देवाचा प्रभाव माहित आहे, देवाचा स्वभाव माहित आहे. कारण जे जे झाले अवतार तुकारामांचे बरोबर एकाच अवतारामध्ये नाही, व्रत त्रेता द्वापार कली चारही युगामध्ये तुकाराम महाराज देवाच्या बरोबर आहे. देवाचा स्वभाव माहित आहे, देवाचा प्रभाव माहित आहे, देवाचा गुण माहित आहे, देवाची कीर्ती माहित आहे, देव कशामध्ये कंजूसपणा करतो हेही माहित आहे. त्यासाठी महाराज विचार करतात आज पंढरीच्या वारीला आपण गेलो ना, आता डोळ्यासमोर चित्र असं ठेवा. तुकाराम महाराज येत आहे, पांडुरंग परमात्मा वाट पाहत आहे. आणि अशा वेळेला महाराज पंढरीत आले. चंद्रभागेने स्नान केलं, कुंडलिकाचं दर्शन घेतलं, नगर दर्शन घातली आहे. महाद्वारामध्ये गेले, नामदेवरायांचं दर्शन घेतलं, मध्ये प्रवेश केला. गणपती विठी मारली आणि मध्ये प्रवेश करणार. तुकाराम महाराजाला पाहिल्याबरोबर देव म्हणतात या महाराज ही वाट पाहत आहे या. तुकाराम महाराज सांगतात देवा मी आज मध्ये येणार नाही. कारण का आज तुला मागण्यासाठी आलेलो आहे आणि मागत असताना नियम असा आहे ज्यांना मागायचं आहे त्यांच्या दारामध्ये उभं राहावं. हा कलोशे द्वारी उभा याचक भिकारी तुझ्या द्वारामध्ये उभा आहे. आज मला मागायचं आहे. कळ महाराज विचार करतात, देव विचार करतो आजपर्यंत केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ देऊन टाकायचं आणि ऋणातून मुक्त होईल. भक्ताच्या ऋणातून मुक्त देव कधीच होत नाही. नामदेवराय देवाला म्हणतात नामदेव आहे, देवाला म्हणतात देवा भक्ती गुण घेतले माझे शरण गहन आहे तर तुझे. शेतकरी एखाद्या सावकाराकडे आपली जमीन घाण ठेवायची आणि परिस्थिती जर आली तर सोडणं होतच नसायचं बरोबर, अशी स्थिती होती. तसं हे देवा भक्ती रूपी ऋण तू घेतलेला आहे आणि तुझे चरण आमच्या हृदयामध्ये घाण ठेवलेला आहे. सोडवायची ताकद आहे का? शक्यच नाही, लक्षात ठेवा. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात देवा तू प्रसन्न आहे म्हणे हो मी प्रसन्न आहे. मी मागू का म्हणे हो. पण देवा ही आई मला जे पाहिजे आहे तो देणार आहे असं म्हणू नको. एका दिवस आपण एखाद्या मागायला गेलो ते म्हणतील तेवढं सोडून बोला काही द्या काही मागा. ऐका एखादा मनुष्य वस्तू मागण्यासाठी आला तर आपण म्हणतो तेवढं सोडून बोला. लक्षात ठेवा व्यक्तीवर प्रेम करावं आणि वस्तूचा सदुपयोग करावा. हा जीवनामध्ये विशिष्ट परिस्थिती झालेली आहे. वस्तूवर प्रेम आहे आणि व्यक्तीचा दुरुपयोग आहे. विठाला म्हटल्यामुळे मी मागत आहे. आता तू काय कर प्रसन्न हो. मागण्याचे